त्याच्याबद्दलची मला आपण माहिती ही नाही. दृश्य त्यांच्याकडे बघू काय पुरावे शकतोय. होते याच्याबद्दलची मला माहिती नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे काही पदाधिकारी आहेत त्यांचा भाजपमध्ये सध्या पक्ष प्रवेश होतोय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोबतच गिरीश महाजन आहेत। त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाकरेंचे जे काही पदाधिकारी आहेत ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करताना बघायला मिळत आहेत। खरं तर मागील अनेक दिवसांपासून आपण बघतोय अनेक जे महत्त्वाचे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते नाशिकमधले जे आता भाजपामध्ये किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना बघायला मिळत आहेत आणि आता हा पक्ष प्रवेश सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज मला सांगायला आनंद होतो की नाशिक महानगरामधील सचिन मराठे, प्रशांत दिवे, डॉक्टर सीमाताई ताजणे, गणेश गीते, कमलेश बोडके आणि तन्नू ताजणे ही सर्व नगरसेवक यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत। शिल्पा, आपण खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून बघतोय सुधाकर बडगुजर यांचा नाशिकमधून जेव्हा प्रवेश झालेला होता ते ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेले होते। त्यानंतर खरं तर अनेक जे आहेत पदाधिकारी किंवा नेते ते आता भाजपात प्रवेश करताना बघायला मिळत आहेत। गौरी, आपण जर पाहिलं तर आज देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक जे आहेत त्यांचा आज पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतोय। गणेश गीते असतील, सचिन मराठे, प्रशांत दिवे, सीमा ताजणे, कमलेश बोडके, कन्हू ताजणे यांचा हा पक्षप्रवेश होतोय। आणि विशेष म्हणजे बडगुजर यांनी नाशिकमधून जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर नाशिकला शिल्पा, तुम्हाला थोडंसं थांबवते, रवींद्र चव्हाण बोलतायत, बघूया। या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो आणि यांना सर्वांना आश्वासित करतो ज्या विश्वासाने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिली जाणार नाही आणि तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून नाशिक असेल किंवा महाराष्ट्राच्या येणाऱ्या विकासात्मक अशा सर्व विषयामध्ये आपण सर्वजण साक्षीदार होऊया एवढीच आपणा सर्वांना मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण बघू शकतोय जे माजी नगरसेवक आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे त्यांनी नुकताच प्रवेश केलेला आहे भाजपामध्ये। गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरेंना हे धक्के सुरूच असल्याचं बघायला मिळत आहे। आधी सुधाकर बडगुजर यांनी प्रवेश केलेला होता, त्यांनी ठाकरेंची साथ सोडलेली होती, त्यानंतर सातत्यानं खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये ही गळती लागल्याचं बघायला मिळत आहे। आणि अखेर आता काही जे माजी नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे भाजपामध्ये। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोबतच गिरीश महाजन भाजप नेते सुद्धा आपल्याला दिसतात।